पुणे सांस्कृतिक धोरण समितीत राहुल सोलापूरकरांचा सल्लागार म्हणून नाव. जितेंद्र आव्हाडांचा एक्स पोस्ट करून आरोप. सोलापूरकरांच्या समितीतल्या समावेशानं नव्या वादाची शक्यता. सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घेण्याचे आदेश. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल याचिकांची सुनावणी पूर्ण. पुढील सुनावणी 5 मार्चला. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. प्रशांत कोरटकर यांच्या कुटुंबियांना सोशल माध्यमातून धमकी. कोरटकरांचे नातेवाईक यांची पोलीस ठाण्यात तक्रार देणार. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती संकलित. जुना राजावाडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचं काम पूर्ण. जालन्यात प्रशांत कोरटकरांविरोधात गुन्हा दाखल. सामाजिक जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करून द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी नागपुरात सकल मराठा समाजाचा मोर्चा. शिवप्रेमींनी काढली बाईक रॅली. सामाजिक कार्यकर्ते दीपक बडगुजर यांची प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणातून मकोकाच्या आरोपातून मुक्तता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा. संजय दिना पाटील यांची माहिती. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंच्या सेनेचे सर्व नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवीन शाखेचं उद्घाटन. विनायक राऊतांची उपस्थिती. काँग्रेसकडून विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. विधानसभेसाठी अमीन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदमांची निवड. तर विधान परिषदेसाठी सतीश पाटील, अभिजित वंजारी, राजेश राठोड यांची नियुक्ती. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनी महिलांसाठी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन. महिलांच्या प्रश्नाबाबत चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आंदोलन. परभणीत बैठकीमध्ये निर्णय. मुंबई महाराष्ट्र पोलीस परिषद संपन्न. परिषदेत 3 नव्या कायद्यांबाबत चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बहुमत मिळाल्यानंतर सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका बदलली. त्यामुळे 12 जिल्ह्यातील 10,000 शेतकरी 12 फेब्रुवारीला विधान भवनावर मोर्चा काढणार. आमदार सतेज पाटील यांची माहिती. ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू यांचं पुण्यात निधन. त्या 85 वर्षांच्या होत्या. मराठी साहित्यात प्रवास वर्णन हा लेखन प्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा. अपराध सिद्ध झाला तर भर चौकात बलात्कार करणाऱ्यांची मुंडकी छाटली पाहिजे. स्वारगेट अत्याचार प्रकरणावर कालीचरण महाराजांचं वक्तव्य. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून स्वारगेट बस स्टँड स्थानकाची पाहणी. बलात्काराच्या घटनेनंतर मिसाळ यांच्याकडून आढावा. स्वारगेट बस डेपो बलात्कार झाल्यानंतर महिला काँग्रेसचं तिरडे आंदोलन. महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध आंदोलन करत महिला काँग्रेस यांचं ठिय्या आंदोलन. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 6 रुपयांची वाढ. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी आता 1803 रुपये मोजावे लागणार. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण. ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्याचे दर 87,500 रुपयांच्या घरात. मुंबई ते गोवा रोरो फेरी सेवा लवकरच केवळ 6 तासात पूर्ण करता येणार. अंतर. M2M कंपनीचा रोरो सेवेसाठी पुढाकार.
वाढवड बंदर प्रकरणी तज्ज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. नॅशनल फिशर वर्क्स फोरम अँड कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दिलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात झाली सुनावणी. भिवंडी पोलिसांच्या वतीनं नवीन कायद्यांबाबत जनजागृती, लॉ विद्यार्थ्यांकडून नुक्कड नाटकाचं आयोजन. शहरातील काप कणेरी इथे हा उपक्रम राबवण्यात आला. होळीनिमित्त नाशिक मार्गे धावणार 8 विशेष रेल्वे गाड्या. मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर 48 विशेष गाड्या धावणार. आजपासून IRCTC संकेतस्थळावर बुकिंग सुरू. मुंबईतील घाटकोपरच्या पंतनगर जवळ इमारतीला भीषण आग. घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. पालघरच्या वाडा तालुक्यात खुपरी MIDCतील US फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावच्या वरणगाव बस स्थानक परिसरात टायरच्या दुकानाला भीषण आग. लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 घरांचं नुकसान. राहेर येथील दुर्घटना. कुठलीही जीवितहानी नाही. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात मोगलीज कॅफेवर छापा. भाजप आमदार देवयानी फरांदेंनी छापा टाकून तरुण तरुणींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा फरांदेंचा दावा. नांदेडमध्ये कॉपी मुक्तीचा फज्जा. 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला सर्रास पुरवल्या गेल्या कॉप्या. पांढरकवड्यामध्ये एका धाबा चालकाला देशी कट्टा आणि धारदार चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या 3घांना अटक. गल्ल्यातील 15,000 रुपये हिसकावून हे पसार झाले होते. नाशिकच्या गोवर्धनमधील गोळीबार करणारे 4 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोवर्धनमध्ये ही घटना घडली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीतील ओसरगाव इथे जळालेल्या महिलेची ओळख पटली. हत्या करून पेट्रोल ओतून महिलेला जाळण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न. आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलमधील 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनं गळफास घेऊन केली आत्महत्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील बोहिदा इथली घटना. वाशिमच्या रिसोड शहरातील महाविद्यालयाने 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तुकाराम कांबळेला अटक. फरार झालेला कांबळे अहिल्याबाई नगरमध्ये रूप बदलून राहत होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यातच शनिवारी अण्णाभाऊ साठे चौकातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. लातूरात गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी. नागरिक त्रस्त. पाणी पिण्याबाबत नागरिकांमध्ये साशंकता. गुप्तधनासाठी खवल्या मांजराचा वापर केला जात असल्याचा गोष्ट वर्ध्यात समोर आली. गुप्तधन आणि अंधश्रद्धेपोटी खवल्या मांजराची तस्करी ही जी टोळी करत होती ती वनविभागाच्या कारवाईत गजाआड झाली. धाराशिव शहरातील पिंपरी गावात हजारोंच्या संख्येनं जनावरांची डोकी, पाय आणि हाडांची साठवणूक. ही हाडं गोवंशाची असल्याची माहिती. लातूरच्या हनुमंतवाडी मुगाव शिवारात रानडुकरांचा हैदोस. नवीन लागवड केलेली 3 एकर केळीची बाग रानडुकरांकडून उद्ध्वस्त. धाराशिवच्या कळंब शहरात किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कस्तुरी भेंडीला उच्चांकी 21,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकरी जगदीश शिकवण यांचा बाजार समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार. तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत पुरातत्व विभागाकडून दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार. पहिल्यांदा करण्यात आलेला स्ट्रक्चरल ऑडिट हाचा रिपोर्ट चुकीचा नाही, मात्र काही बाबींची स्पष्टता नसल्यानं दुसऱ्यांदा ऑडिट होणार. शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक. शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून निर्णय. यात मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा मढी ग्रामसभेनं केलेला ठराव प्रशासनाकडून रद्द. मात्र मढीचे सरपंच संजय मरकड निर्णयावर ठाम.
बिहारच्या बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मनमाडला बौद्ध अनुयायी आक्रमक. डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ केलं धरणं आंदोलन. सांगलीत रयत क्रांती संघटनेकडून रेठरे धरणमध्ये देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाड्या शर्यतीचं यंदा दुसरं वर्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.